कोल्हापूरच्या करमाळा शहरातील बंद असलेल्या शाळेच्या इमारतीचं प्लास्टर कोसळलं। नगरपालिका मुलांची शाळा क्रमांक 2च्या शाळेचा प्लास्टर कोसळला। आषाढीच्या तोंडावर पंढरपुरामध्ये महिला चोरांची टोळी सक्रिय झाली आहे। वारकरी महिलांचे मंगळसूत्र, सोन्याचे चेन चोरणारी महिलांची टोळी सीसीटीव्हीत कैद झालेली आहे। मंगळसूत्र चोरी करणाऱ्या महिलांना चोप देण्यात आला। धाराशिवच्या मध्यवर्ती एसटी बसस्थानकासमोरील महावितरणच्या डीपीला आग लागली आहे। ट्रॅफिक पोलिसांच्या सतर्कतेने हा मोठा अनर्थ टळला। उघडे तुटलेले किंवा गायब मॅनहोल कव्हर आढळल्यास तक्रार नोंदवण्याचं मुंबई महापालिकेने आवाहन केलंय। मॅनहोल तक्रारीसाठी स्वतंत्र व्हॉट्सअप चॅट बोर्ड सुरू करण्यात आला आहे। परभणीच्या येलदरी धरणावरील गेट दुरुस्तीचं काम सुरू असताना क्रेन कोसळली। क्रेन सुरू असताना तांत्रिक बाजूने तपासल्यामुळे अपघात झाला। डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण आहेत कुठे? रमेश म्हात्रेंच्या रागाचा उद्रेक का झाला? उहापोह करणार की नाही? मनसेच्या राजू पाटील यांचा सवाल। डॉक्टर आणि परिचारिकेच्या झालेल्या मारहाणी प्रकरणामध्ये मनसे नेते पाटलांनी पालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली। डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण तिथे आहेत कुठे? पुन्हा एकदा सांगतो, रमेश म्हात्रेंनी केलं ते चुकीचे, पण त्यामागची भावना, त्यांचा तापट स्वभाव सोडून द्या तुम्ही। पण तो एखादा नातेवाईक असता, त्या महिलेला किंवा त्यांना ज्या प्रकारे शिवीगाळ केली याचं समर्थन होऊ शकत नाही, परंतु कुठेतरी रागाचा उद्रेक होतो याचा आपण उहापोह करणार आहोत की नाही?